नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. रोहित पवार घेणार राज ठाकरेंची भेट. सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंना भेटणार. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती. काँग्रेसचे वारजूकर कमळाच्या साथीला. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलली. डॉक्टर अविनाश वारजूकर, डॉक्टर सतीश वारजूकर, साईश वारजूकर यांचा भाजपात प्रवेश. धाराशिव जिल्ह्यात 6 मार्च रोजी पंचायत समिती सभापतींची निवड होणार, तर 13 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होणार. गोंदियातील बाळ विक्री प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी SDPOच्या नेतृत्वात 10 सदस्यीय SIT प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या नेतृत्वात होणार. बुलढाण्यात धक्कादायक घटना. सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह जाळला. हत्येमागील कारण अस्पष्ट. हत्येमागील कारणांचा तपास सुरू. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ. मावळमध्ये रब्बी हंगामातील हरभरा काढणीला वेग. बदलत्या हवामानाचा फटका. उत्पादनात मोठी घट. शेतकरी हवालदिल. कारंजा नगर परिषदेचा 130 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. शहर विकासाला प्राधान्य. करवाढ नाही, नागरिकांना दिलासा. वाशिमच्या एकबुर्जी जलाशयाची पाणी पातळी घटण्यास सुरुवात. वाशिमवर पाणी टंचाईचं सावट. आगामी महिन्यात पाणीसाठा आणखी कमी झाल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये 500 रुपयांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी ACBच्या जाळ्यात. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल. सापळा रचत ACBची कारवाई. बुलढाण्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर बिहारच्या तरुणावर प्राणघातक हल्ला. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.